नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंजुषाची कविता, कवितेची मंजुषा, कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजची कविता थोडी वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या स्वरचित कविता इथे सादर करत असते तुमच्या समोर. आता ही आजची वेगळी कविता कशी वाटते ती बघा आणि मला नक्की कळवा. ऐका. खूप थकून शिणून घरी यावं. खूप थकून शिणून घरी यावं. आल्यावर घरात कुणीतरी चौकशी करावी. कसा होता दिवस? हातात पाणी ठेवावं आणि बैस म्हणावं थोड्या वेळ. एवढीच असते अपेक्षा, हो ना? खूप थकून शिणून घरी यावं. आल्यावर घरात कुणीतरी चौकशी करावी. कसा होता दिवस? हातात पाणी ठेवावं आणि बैस म्हणावं थोडा वेळ. एवढीच असते अपेक्षा. पण मग मैदान गाजवून आलं तरी घरी मात्र का बरं नसावे चार शब्द कौतुकाचे? उलट मनात कायम एक अपराधी भावना घर करून राहिलेली. का बरं? उलट मनात कायम एक अपराधी भावना घर करून राहिलेली. असं का बरं? म्हणजे मोकळीक फक्त नोकरीचे काही तास, ते सुद्धा गत्यंतर नाही म्हणून. इतर गोष्टींसाठी मात्र सुटका नाही कधीच. असं का? कुणी म्हणेल आता कुठे असं राहिलंय, किंवा सहन करता म्हणून येतं अंगाशी, वेळीच प्रतिकार करावा ना. केलेला नसतो का? केलेला नसतो का? किंबहुना प्रतिकार केला म्हणून तर बाहेर पडता आलं. पण तरीही अशी परिस्थिती असते क्वचित, कुठेतरी, कधीतरी. मला तू नजरेसमोर लागतेस, ह्या वाक्याने, मला तू नजरेसमोर लागतेस, क्षणिक आनंद, समाधान आणि आयुष्यभराचं नुकसान. सोनेरी पिंजरा, श्वास घेता येतो पण मोकळा नाही. मुक्त स्वच्छंद तर दूरच. पण मग नक्की काहीतरी चुकतंय. नक्की काहीतरी चुकतंय, पण काय? मुलांना वाढवायला, का नवऱ्याला वाढवताना, का स्वतःची आवड बासनात बांधून ठेवताना? का अपेक्षा बाळगणं चूक आहे? माणूस म्हणून जगायला आत्मभान जागृत असावं लागतं. माणूस म्हणून जगायला आत्मभान जागृत असावं लागतं. आणि असं जगू द्यायला कणव नाही, अनुकंपा नाही, तर समोरच्या बद्दल आदर असावा लागतो, नाही का? काय वाटतं तुम्हाला? नक्की सांगा. आणि माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा पुन्हा भेटत राहूया. आपल्या मराठी भाषेसाठी, कवितेसाठी, साहित्यासाठी पुन्हा पुन्हा भेटत राहूया. धन्यवाद.